लाडक्या बहिणींचा आवाज जरा कमी आहे, तो 2 तारखेपर्यंत वाढला पाहिजे. वाढणार ना? लाडक्या बहिणींचं दर्शन घ्यायला मी इकडे आलोय आणि इकडे लाडके भाऊ आहे, त्यांचाही संवाद साधायला मी आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. बट्टा पिंपळनेर वालासले राम राम. बोला खंडोजी महाराज की. बोला खंडोजी महाराज की. गांगेश्वर भगवान की. भगवान की. आजच्या सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री भुसेजी, आपल्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित. बघा, तुळशीराम गावित यांचं मी मनापासून करतो, त्यांना शुभेच्छा याच्यासाठी देतो की तब्येतीचा सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी ते स्वतः इथं उपस्थित आहे. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असा हा तुळशीराम आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिताताई गायकवाड, विशाल देसाई, संभाजी अहिरराव, ज्ञानेश्वर एखंडे, पंकज मराठे, अमोल सोनावणे, सर्व शिवसेनेचे सन्माननीय अधिकारी आणि उपस्थित लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, तिकडे पण आहे, तिकडे पण आहे, तिकडे पण आहे, सगळीकडे आहे, आणि माझे सर्व लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी लाडक्या बहिणींचं जिथं जातो तिथं स्वागत करतो, लाडक्या भावांनाही शुभेच्छा देतो. आणि मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसतंय की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त असते. लाडक्या बहिणींची आणि ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकद, त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही. त्याचा विजय पक्का असतो. कारण तुम्ही दाखवून दिलं, महायुतीमध्ये आवाज कमी नाही करायचा. येतोय तिकडं. आणि म्हणून लाडक्या बहीण भावांनी, लाडक्या बहिणींनी तर विधानसभेत जादू केली. आणि मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. अनेक लोकांनी कोर्टात गेले, बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली. आणि आता ही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना. आणि मी आपल्याला एकच सांगतो, कुठलीही काही अडचण आली तर मंजुळाताईला सांगा, ती माझी लाडकी बहीण आहे, ती माझ्यापर्यंत निरोप पोहोचवेल तुमचा. आणि मी आपल्याला सांगतो, हा तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही. कारण मी जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी ओवाळतात, आरती करतात, स्वागत करतात.
अगदी मनापासून करतात। काल रात्री कोल्हापूरमध्ये देखील अगदी रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अख्खा गाव, लाडक्या बहिणी सगळ्यात जास्ती, भाऊ ज्येष्ठ सगळे लोक, कारण हा एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला, हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला। पण काही लोकांना अपचन होतं, एवढं खातात, काही लोक ढेकरही देत नाहीत, पण काही लोकांची मळमळ जळजळ काही थांबत नाही। त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे, पण तिथेही काही थांबत नाही। त्यांना तुम्ही जमाल घोटा दिला पाहिजे। जमाल घोटा माहित आहे ना? अरे एवढा द्वेष, एवढा तिरस्कार, एवढा अहंकार, किती रात्रंदिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून 2.5 वर्ष मला आरोप प्रत्यारोप, शिव्या शाप सगळं दिलं, पण मी काही चिंता केली नाही, कारण माझ्या बरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी सगळे होते आणि मी त्यांना आरोपाने नाही, त्यांना टीकेतून आरोपातून उत्तर दिलं नाही, मी त्यांना कामातून उत्तर दिलं। आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महायुतीला मिळवून दिला, याची जाणीव आम्हाला आहे। आणि मला वाटतं मंजुळाताई ही पहिली परिषद आहे ना, पहिले ग्रामपंचायत होती आणि माझ्याकडे तुम्ही आले, तुळशीराम आले, म्हणाले इथं बाबा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे। आता विकासाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार आहे एकनाथ शिंदे। मी लगेच त्याला मान्यता दिली आणि नगरपंचायत झाली। आता ह्या नगरपंचायतीचं पहिलं निवडणूक आहे, म्हणजे सुरुवात आहे। मग सुरुवात कशी करणार तुम्ही? भगवा फडकावून करणार ना? आता या ठिकाणी आपल्या उमेदवार ज्या आहेत, आपल्या ललिता प्रेमानंद गायकवाड या आपल्या उमेदवार आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य पण होत्या। तुमच्या घरचा आणखी कोण होतं सदस्य? मिस्टर पण होते जिल्हा परिषद सदस्य, याही होत्या, म्हणजे यांनी काम केलेलं आहे। म्हणून ज्यांना कामाची दृष्टी, विकासाची दृष्टी असते, अशाच लोकांना आपल्याला नगराध्यक्ष बनवायचं असतं। आणि हे पण आपल्या लाडकी बहीणच आहे, आणि लाडक्या बहिणीच्या मागे हा लाडका भाऊ उभा आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे, त्यामुळे चिंता काही करू नका। आणि 20च्या 20 लोक, भिकुबाई मालुसरे, जगदीश मुसळे, दिलीप चौरे, वसीमा शेख, पांडुरंग चौधरी, कौसर याकूब खान, विशाल सुनील सोनावणे, शोभा नेरकर, पूजा भावसार, किरण कोठावदे, सुनीता गांगुर्डे, देवेंद्र कोठावदे, प्रमिला चौरे, गणेश खैरनार, रेखा सूर्यवंशी, ज्ञानेश्वर एखंडे, विद्या शिंपी, शीलनाथ एखंडे, राणी पवार, प्रवीण पवार, ही आपली टीम आहे। या टीम सकट आपल्या ललिताताईंना निवडून द्यायचं आहे, म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय। मंजुळाताई आणि तुळशीराम गावितांनी कसली आहे कंबर, त्यामुळे पिंपळनेरच्या शिवसेनेचा येणार पहिला नंबर, आणि तो तुम्ही आणणार याचा विश्वास मला आहे। आणि म्हणून या पिंपळनेरच्या ललिताताई या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवतील तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कृपेमुळे, आणि म्हणून गावाची ते नक्की प्रगती करतील। खरं म्हणजे तुम्ही मंजुळाताईंना 2दा निवडून दिलं, एकदा तर अपक्ष निवडून आल्या, आता धनुष्य बाणावर निवडून आल्या, म्हणजे त्यांनी केलेलं काम बोलतंय। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना त्यांना
तब्बल 1600 कोटी रुपये निधी दिला त्यांच्या मतदारसंघात. 1600 कोटी. आणि म्हणून विकास निधी देण्यासाठी जे काही आपण या ठिकाणी गेल्या माझ्या नगरपालिका ही व्हायच्या अगोदर या ठिकाणी निधी ग्रामपंचायत होती. आणि आताही मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की मगाशी मंजुळाताईंनीच सांगितलं, पांजराकान साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याकडे त्यांनी विनंती केली. आणि आता त्यांनीच मला सांगितलं गेल्या महिन्यात तो सुरू झालेला आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, म्हणून तर लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. आणि एकदा शब्द दिला की माघार नाही. ती आपण पाहिलेली आहे. 2022 मध्ये एकदा निघाला की माघार नाही. सरकार पलटवून आपटून नवीन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं आपण. आणि म्हणून मैं नेहमी सांगतो, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. शब्द शब्द आहे. शब्द राजकारणात आहे, समाजकारणात आहे. शब्द दिला की शब्द पाळलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि म्हणून आता माझ्याकडे एवढंच सांगतो आपल्याला, काही ठिकाणी छुपी युती काही लोकांनी केली आहे. आपण आपला बेधडकपणे, बाळासाहेब सांगायचे काँग्रेस बरोबर जायचं नाही, काँग्रेसची युती करायची नाही, परंतु या ठिकाणी काही ठिकाणी छुप्या युत्या आहेत. जाऊ दे, त्याच्याकडे बघायचं नाही. पण तुम्हाला कामाला उत्तर मिळेल. कामाला या ठिकाणी कामाची पोचपावती मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी पिंपळनेरचे मतदार जे आहेत यांना स्वीकारणार नाही, कामाला स्वीकारतील. आणि आपण करून दाखवलंय. करतो, बघतो, पाहतो वाला नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. बिलकुल काय मागे पुढे येणार. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं विकास कामं थांबली होती ती पुढे नेली. शहरांमध्ये नेली, गावांमध्ये नेली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या आवडीची आणि तुमच्याही आवडीची माझी लाडकी बहीण योजना. सगळ्यात सुपरहिट झालेली योजना लाडकी बहीण योजना. लेक लाडकी लखपती, त्याचबरोबर एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, युवकांना प्रशिक्षण स्टायपंड, तो आता काही प्रमाणामध्ये थांबलाय दादाजी. त्याचाही आपल्याला मार्ग काढायचा आहे. कारण युवकांना देखील आपल्याला रोजगार द्यायचा आहे आणि त्यांचे हात मजबूत करायचे आहे. आणि अशा वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजना काढली. आपणही शेतकरी सन्मान, नमो शेतकरी सन्मान योजना मी मुख्यमंत्री असताना काढली. 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आपण दरवर्षी भरतो. पीक विमा योजना असेल, अशा अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या. शेतकरी देखील संकटात आहे अतिवृष्टीमुळे. त्याला देखील आपल्या सरकारने, महायुतीने 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम आम्ही करणार नाही. हा देखील शब्द मी आपल्याला देतो. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक योजना केलेल्या आहेत. ते योजना सांगायला मी गेलो तर दिवस पुरणार नाही. आणि म्हणून काही लोक या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाऊ दे, पण सत्ता आपल्या घरात असू दे, अशा प्रकारचं जी वृत्ती आहे, गिरे तो भी टांग ऊपर,
वाली जी बात आहे त्याला तुम्ही कायमचा धडा शिकवायचा आहे. शिकवणार ना? तुम्ही विकासाला मत देणार ना? मंजुळाताईंनी काम केलेला मत लोक काम स्वीकारणार ना? एकदम हळू आवाज काय येतोय? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, किती गे लुपाछुपी केली तर जनता सगळ्यांना ओळखतोय. आणि म्हणून चोरीचा मामला जो आहे, मला मगाशी तुळशीराम सांगत होते, चोरीचा मामला इकडे तिकडे बोंबला असं चालू आहे, पण इथं कोंबडीचं अंड कुठलं आणि कोकिळेचं अंड कुठलं हे जनता जाणते, ओळखते. आणि म्हणून 2 तारखेला बरोबर सर्व लोक या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आपला बाळासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं? 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि जे 100% राजकारण करतील त्यांचा पराभव 100% पक्का आहे. आणि म्हणून 2 तारखेपर्यंत एवढ्या सकाळी तुम्ही जमा एवढ्या मोठ्या संख्येने झालात, यावरून आपण निश्चय केलेला आहे, आपण संकल्प केलेला आहे की 2 तारखेला धनुष्यबाण 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 हेच आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचबरोबर या आपल्या गावाचा, या आपल्या नगर परिषदेचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे. आणि म्हणून पिंपळनेर, मला मगाशी आपल्या तुळशीजींनी सांगितलं की 100 कोटी रुपये पण दिलेत आणि 100 कोटी आणखी मागितलेत तुम्ही. त्याचबरोबर पिंपळनेर सटाणा 752 जी हा रस्ता MSRDC कडे आहे, तो जनतेच्या मागणीप्रमाणे त्याचा कॉन्क्रिटीकरण जे काय करायचं ते तुमच्या मागणीप्रमाणे केलं जाईल. MSRDC विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे चिंता नसावी. पिंपळनेर नगर परिषदेसाठी जलशुद्धीकरण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी निधी लागतोय ना ताई. त्याचबरोबर अतिक्रमित घरांना नियमित करण्याचं तुम्ही मगाशी म्हणालात, आपण शासनाने धोरण घेतलेलं आहे. आणि अतिक्रमित घरांना जे वर्षानुवर्ष राहत आहे त्यांना देखील नियमित करण्याचं काम केलं जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर विविध कॉलनी परिसरातले रस्ते, पाणी, विविध विकास कामं यासाठी येथे बंद असलेली दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी तर चालू झाली. आपण नाही, नवीन आहे काही, याचा निधी बाकी आहे. ओके. आणि त्याचबरोबर नगर परिषद अद्ययावत करण्यासाठी प्रशासकीय इमारत 5 एकर बांधणे, 5 एकर जागेवर गार्डन विकसित करणे. तुम्हाला ते 1 कोटी रुपये आले असतील बघा, नमो उद्यान, नमो गार्डन साठी दिले ना. हा, मी प्रधानमंत्री महोदयांच्या, नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे राज्यातले जेवढे गार्डन आहेत त्या सगळ्या गार्डनला 400 नगरपालिका टोटल आहे, 300, त्या सगळ्यांना 1 निधी दिलाय. तुम्हाला पण आला असेल. 2 कोटी रुपये 2 गार्डन. आणि त्याचबरोबर पांझरा नदीकाठी घाट विकसित करणे, जॉगिंग ट्रॅक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासाठी निधी. त्याचबरोबर लाटीपाडा धरणाजवळ पर्यटनासाठी बोटिंग, बॉटनिकल गार्डन विकसित करण्यासाठी निधी. आणि त्याचबरोबर अभ्यासिका यासाठी निधी. 132 kV विद्युत उपकेंद्राचं काम मार्गी लावणे. कुस्तीसाठी मैदान पाहिजे, पैलवान आहेत ना इकडं आहेत, मग चंद्रहार पाटीलला पाठवतो इकडं, तो एक आखाडा बनवून देईल तुम्हाला. हा. आणि MIDCचा विषय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मी आपल्याला सांगतो, हे सगळं करण्यासाठी जे काही पैसे लागतील नगर विकास विभागाच्या माध्यमातून ते दिले जातील. तुमच्या पिंपळनेरसाठी नगर विकास विभाग दोन्ही हाताने देईल. कारण हा तुमचा एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. मी आतापर्यंत दोन्ही हाताने देत आलोय. या हाताचं या हाताला देखील कळू दिलं नाही मी. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून दादाजी भुसे इकडे आहेत, मंजुळाताईला पण माहिती आहे, माझ्याकडे लेटर घेऊन आलं. मुख्यमंत्री सहायता निधी ऑपरेशन आहे,
लगेच ताबडतोब मी कुठेही असेन, रस्त्यात असेन, गर्दीत असेन, कार्यक्रमात असेन, घरी असेन, मंत्रालयात असेन, कुठेही असेन, पहिलं माझी पेन निघून त्याच्यावर सही व्हायची. 450 कोटी रुपये 70,000 लोकांना आपण या महाराष्ट्रातल्या लोकांना दिला आणि त्यांचे प्राण वाचवले. असा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण घरात लोकांच्या दारात जाऊन काम करणारे लोक आहोत. शासन आपल्या दारी ही योजना आपण राबवली. मला कितीतरी मुख्यमंत्री म्हणाले, क्या मुख्यमंत्री जी हे शासन आपने दारी क्या होता है. मी बोललो, ज्या योजना आहेत, लाभ आहेत, ते मिळवायसाठी लोकांना चक्रा माराव्या लागतात, खेटे मारावे लागतात, कटकट करावी लागते. यासाठी आम्ही त्यांच्या दारी घेऊन गेलो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी लोकांनी अशा योजना आपण राबवल्या. माझ्या लाडक्यासाठी ही योजना तर लाडकी बहीण राबवलीच, परंतु माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, हेळसांड करतात. आपल्या परिवाराचं पहिलं बघतात आणि नंतर आपलं म्हणून आम्ही माता सुरक्षित तर घर सुरक्षित, कुटुंब सुरक्षित ही योजना काढली. आणि 3 कोटी लाडक्या बहिणींची तपासणी केली. त्यामध्ये 11,000 आपल्या भगिनी, त्याच्यामध्ये काही ना काही आजार डिटेक्ट झाले. परंतु ते आजार पहिल्या स्टेजचे होते आणि म्हणून त्याच्यावर उपचार सुरू झाले. माझ्या लाडक्या बहिणींचे जीव वाचवण्याचं भाग्य मला मिळालं, हे देखील माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, लाडक्या बहिणींना आपलं आरोग्य, आपलं कुटुंब सांभाळत असताना आरोग्याची काळजी घ्या. आता तर तुम्हाला चिंता नाही, तुमच्या हक्काचे, तुमचे स्वतःचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ लागलेत. आता तुमच्या सहीशिवाय ते कोणी काढू शकत नाही. अशा प्रकारचं काम आपण करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या भावानेही मी सांगतो की आता लाडक्या बहिणींचा डिमांड थोडा वाढलेला आहे. लाडके भाऊ पण माझे सगळे खंदे समर्थक आहेत, प्रमुख आहेत. पण आता फार मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच जाता जाता सांगतो की मी दिलेला शब्द पाळतो. दिलेला शब्द पाळणार हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच तुम्ही आपल्या मंजुळा ताईला 2 वेळा आमदार बनवलं. त्यासाठी देखील तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि यापुढे देखील जी काय प्रगती करायची आहे ती प्रगती शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही कामं आहेत, मला जे सांगितलेलं आहे, हे सगळी कामं एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. पण 2 तारखेपर्यंत मात्र आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे. माझ्या सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, सगळ्यांना माझ्या सूचना आहे, विनंती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता बनून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा अशी विनंती आपल्याला करतो. कारण कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्ताच निवडणुका जिंकून देत असतो. आता ही निवडणूक नेत्याची नाही, पदाधिकाऱ्याची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला आपण जिंकून दिलं पाहिजे. मी हेही सांगतो की मी मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री आहे, नगरविकास मंत्री आहे. माझ्याकडे अनेक मंत्रालयांचा कारभार मी केला. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते. बाळासाहेब सांगायचे सगळं होतं, पण सत्ता येते, सत्ता जाते, नाव गेलं तर परत येत नाही. आणि म्हणून नाव जपलं पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मोठं पद कुठलं आहे तर
माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी, सगळ्यात मोठी आहे. पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती घेतली, संपत्ती किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमावलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात, मी आपले आभार मानतो. आणि एवढंच सांगतो, मगाशी येता येता मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावातील एका बालिकेवर जे काय नराधपाने जे काय अत्याचार केलाय, तो एक कार्यकर्ता मला रस्त्यात भेटला होता. मी गाडी थांबून त्याला बोलवलं, त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो, अशा नराधमाला फाशी शिवाय पर्याय नाही. आणि ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. फक्त माझी विनंती आपल्याला आहे, बघा मंजुळा ताईने काय काय कामं सांगितली ते मी सगळी केले. यापुढे देखील जी कामं निधी सांगतील तेही मी करणार आहे. पण माझं तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, फक्त 2 तारखेपर्यंत आपण आपल्या सगळ्यांना, आपतेष्टांना, नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगायचं आहे, जिथं कुठं असतील त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, आपला भाऊ एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळतो, आपला ऐकतो, तर त्याचं एकदा ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 2 तारखेला, बाकी काही नाही, धनुष्यबाण ही निशाणी लक्षात ठेवा आणि आपल्या नगराध्यक्ष आणि सगळे 20च्या 20 पॅनल सगळे निवडून आणा. 3 तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत इथे येईल, हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय. एक साथ राष्ट्रगीत केले होशात. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटालाया, हिमथडीच्या तटालाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. भारत माता की. महाराष्ट्राच्या राज्यगीताने हा कार्यक्रम